नमस्कार. आडीच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. यवतमाळ उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये इस्रायली तंत्रज्ञानाने पथदर्शी कृषी विकास प्रकल्प राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आजारी अवस्थेतल्या 30,000 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचं पुनरुज्जीवन करणार उद्योगमंत्री सुभाष देसाई. स्वच्छ भारत अभियानांतर्गत 95 लाख शौचालयांची उभारणी, वर्षभरातलं उद्दिष्ट केलं पार. लढाऊ विमानांचं सारथ्य महिला वैमानिकांकडे सोपवणार, 83व्या वर्धापन दिन सोहळ्यात हवाई दल प्रमुखांची घोषणा. विको लॅबोरेटरीजचे अध्यक्ष गजानन पेंढरकर यांचं मुंबईत वार्धक्यानं निधन. आणि भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातला अखेरचा T20 क्रिकेट सामना आज कोलकात्यात. बातम्या विस्ताराने. राज्यातल्या यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातली वेगवेगळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन दोन्ही जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र पथदर्शी कृषी विकास प्रकल्प राबवावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत दिले. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पथदर्शी प्रकल्पांसह शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या दोन्ही जिल्ह्यातल्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी इस्रायलच्या अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी, तसंच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये तातडीनं वीज जोडण्या देण्यासह आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा प्रशासनाने धडक सिंचन योजनेअंतर्गत असलेल्या विहिरीची कामं तातडीनं पूर्ण करावीत, मराठवाडा विभागात शेततळ्यांची कामं मोठ्या प्रमाणावर हाती घ्यावीत असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. बैठकीला यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे, शेती स्वावलंबन मिशनचे महासंचालक किशोर तिवारी, इस्रायलचे महावाणिज्य दूत डेव्हिड अकाऊ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधल्या 11 उपविभागांचे सचिव उपस्थित होते. आजारी अवस्थेतल्या 30,000 सूक्ष्म आणि लघु आणि मध्यम उद्योगांचं पुनरुज्जीवन करण्याची सरकारची इच्छा आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल सांगितलं. मुंबईत झालेल्या महाराष्ट्र उद्योग परिषदेत ते बोलत होते. राज्याच्या जीडीपीमध्ये या उद्योगांचं मोठं योगदान आहे. या क्षेत्राला प्रोत्साहन दिलं जाणार असून त्यासाठी बँकांनी आजारी उद्योगांना आर्थिक बळ पुरवावं असं आवाहनही देसाई यांनी केलं. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या योगदानाशिवाय मेक इन महाराष्ट्र योजना यशस्वी होऊ शकणार नाही. या दृष्टीनं उद्योगांच्या पुनरुज्जीवनासाठी उद्योगपती, शिक्षण संस्था, अभियांत्रिकी पदवीधर यांना एकत्र आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं देसाई म्हणाले. राज्यात नवीन सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग स्थापन व्हावेत या दृष्टीनं धोरण आखणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळाचं निवारण करण्यासाठी राज्यातल्या उद्योगपतींनी सढळ हातांनी मदत करावी असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत केलं. दुष्काळावर मात करण्याच्या दृष्टीनं कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्यासाठी उद्योगपतींच्या सहभागाबाबत काल ठाकरे यांनी उद्योगपतींशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. बैठकीला टाटा उद्योग समूहाचे सायरस मिस्त्री, अजित गुलाबचंद, किशोर बियाणी, हर्ष गोयंका, नेस वाडिया, डॉ. स्वाती पिरामल यांच्यासह अनेक उद्योगपती उपस्थित होते. दुष्काळग्रस्तांसाठी कन्यादान योजना, लोकवर्गणी, उभारी पथक, सौर ऊर्जा वापर, ई प्रबोधन अशा योजना शिवसेनेतर्फे राबवण्यात येत असून यापैकी काही योजनांची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उपस्थितांना दिली. राज्यातल्या दुष्काळग्रस्तांना मदतीची अत्यंत गरज असून सर्वांनी त्यात सहभाग नोंदवावा असं आवाहन सायरस मिस्त्री यांनी यावेळी केलं. या बैठकीत उद्योगपती हर्ष गोयंका यांनी 25 लाख, वाडा असोसिएशननं 7 लाख, कॅनडास्थित भारतीयांतर्फे डॉ. ओमकार देसाई यांनी 1 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला, तर अन्य उपस्थितांनी सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन दिलं. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत गेल्या वर्षभराच्या काळात देशभरात सुमारे 95 लाख शौचालयं बांधली गेली आहेत असं केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्री चौधरी बिरेंद्र सिंग यांनी सांगितलं. स्वच्छ भारत मोहिमेविषयक पुस्तकाचं प्रकाशन करताना ते नवी दिल्लीत बोलत होते. पहिल्या वर्षी 60 लाख शौचालयं बांधायचं उद्दिष्ट होतं, ते यंदा सहज पार केल्यामुळे मोकळ्या जागी प्रातर्विधी करण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. लोकांमध्ये या योजनेविषयी जाणीव निर्माण झाल्यामुळे हे उद्दिष्ट 2019 ऐवजी 1 ते 2 वर्ष लवकरच साध्य होईल असं ते म्हणाले. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये या मोहिमेनं चांगला जोर पकडला आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
सार्वजनिक वितरण प्रणाली आणि एलपीजी गॅस सिलेंडर योजनांशिवाय इतर ठिकाणी आधार कार्डाचा वापर रोखण्याविषयीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे सोपवलं जावं अशी मागणी केंद्र सरकारनं केली आहे. इतर सामाजिक योजनांसाठीही आधार कार्ड वापरण्याची मुभा दिली जावी याविषयी सर्वोच्च न्यायालयानं काल दिलेल्या निर्णयाचा फेरविचार केला जावा अशा याचिका रिझर्व्ह बँक, सेबी आणि काही राज्यांनी दाखल केल्या आहेत. याबाबतचा निर्णय उद्या संध्याकाळपर्यंत होईल असं आश्वासन सरन्यायाधीश MHS दत्तू यांनी दिलं आहे. रोजच्या आहारात अनिवार्यपणे लागणाऱ्या तूर आणि उडीद डाळीसह इतर डाळीचे भाव आता सर्वसामान्य ग्राहकाच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. ही दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत असून व्यापाऱ्यांवर डाळीच्या साठ्यांची मर्यादा जाहीर करण्याचे तसंच दर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. डाळीच्या किमती नियंत्रणात आणण्याची सूचना केंद्र सरकारनं अनेकदा करूनही अधिकाऱ्यांनी यासंदर्भात ठोस पावलं न उचलल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. डाळीच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रानं प्रत्येकी 5,000 टन तूर आणि उडीद डाळी आयात करण्याचा निर्णय घेतला. डाळीच्या निर्यातीवर बंदी घातली तसंच डाळीच्या आयातीवर शून्य कर घेण्याचाही निर्णय घेतला. मात्र तरीही डाळीचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. या संदर्भात राज्य सरकारनं कठोर पावलं उचलून किमती नियंत्रणात आणाव्यात, साठेबाजांवर कठोर कारवाई करावी आणि जनतेला दिलासा द्यावा अशी अपेक्षा मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट शिरीष देशपांडे यांनी दूरदर्शनकडे व्यक्त केली आहे. गेल्या काही महिन्यात कांदा, तूर आणि उडीद डाळ अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आपण जर का पाहिल्या तर त्या प्रचंड प्रमाणात भडकलेल्या दिसतात आणि याबाबत दुर्दैवाने शासनाकडनं कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली गेलेली दिसत नाही आणि त्यामुळे एक सर्वसाधारण ग्राहक हैराण झालेला आहे. मुळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती, पुरवठा आणि दर्जा याच्याबद्दल, उपलब्धतेबद्दल एक कायदा आहे, त्याचं नाव आहे जीवनावश्यक वस्तू कायदा, इसेन्शियल कमॉडिटीज ऍक्ट. या कायद्याद्वारे केंद्र सरकारने राज्य सरकारना पुरेसे अधिकार डेलिगेट केलेले आहेत की ज्या आधारे राज्य शासन आज कांदा म्हणा किंवा तूर डाळ म्हणा, उडीद डाळ म्हणा याच्या किमती निश्चित करू शकते, त्याचे साठे निश्चित करू शकतात, त्याच्यावर मर्यादा घालू शकतात आणि त्याचं वितरण बाजारपेठेत सर्वांना समाधानकारक होईल हे बघण्याची जबाबदारी आणि त्याचे अधिकार देखील शासनाला दिलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जे साठे आहेत, आज बरीचशी किंमत वाढ जी होते कृत्रिम पद्धतीने ती ह्या जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी केली जाते, होर्डिंग केलं जाते. तर त्यामुळे साठ्यांवर जर का तुम्ही मर्यादा आणलं की अमुक एक मर्यादेपलीकडे तुम्हाला साठा ठेवता येणार नाही आणि तसं जर का झालं तर त्यांच्यावर धाडी घालून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल, असे जर का साठ्यांचं मर्यादा शासनाने घोषित केल्या तर आपोआप हा जो साठे केलेला जो माल आहे हा बाजारात येऊन किमती उतरण्यास मदत होईल. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट उपाययोजना करता येईल शासनाला ती म्हणजे की ह्या प्रत्यक्ष किमती, आता उदाहरणार्थ कांदा आहे तर कांद्याची किंमत खरेदीची 10 रुपये शेतकऱ्यांकडनं घेतला आणि 25 रुपयापर्यंत विक्रीची किंमत असेल रिटेलमध्ये, असं जर का शासनाने जाहीर केलं तर ते अधिकार त्यांना आहे. त्याचप्रमाणे तूर डाळीच्या किमती आणि उडीद डाळीच्या किमती, मूग डाळ ह्या सगळ्या ज्या किमती आहेत या शासनाने निश्चित कराव्या खरेदी आणि विक्रीच्या, आणि त्याच्याहून जास्त किमतीला विकलं तर तो गुन्हा ठरेल इसेन्शियल कमॉडिटीज ऍक्ट खाली, असं जाहीर केलं तर मला वाटतं ही जी भडकलेली महागाई आहे ती बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येण्यास मदत होईल. फक्त गरज आहे की शासनाने आपली राष्ट्रीय इच्छाशक्ती प्रदर्शित करून आवश्यक ती पावलं त्वरित घेण्याची. धन्यवाद सर. गरिबांना स्वस्तात औषधं उपलब्ध व्हावीत यासाठी जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देणारी जन औषधी स्टोअर्सच्या हजारो दुकानांची साखळी देशभरात निर्माण करण्याची महत्वाकांक्षी योजना केंद्र सरकारनं हाती घेतली आहे. या योजनेत मुंबईत खासगी क्षेत्राला बळ देणाऱ्या पहिल्या दुकानाचं उद्घाटन काल मुंबईतल्या कांदिवली इथं औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जुन्या पुण्याच्या हद्दीतल्या विकास आराखड्यातही पर्यावरणपूरक आणि लोकोपयोगी आरक्षण वगळायला राष्ट्रवादी काँग्रेसनं ठाम विरोध दर्शवला आहे. हा विरोध विभागीय आयुक्त, नगरविकास संचालक आणि पुणे पालिका आयुक्तांना पत्रानं कळवला असल्याची माहिती पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. विकास आराखड्यात मोठे रस्ते, वाहतूक सुविधा, पायाभूत सुविधा, हिरवाईच्या जागा,
नदी, नाले, टेकड्या यांना प्राधान्य दिल्याचं दिसत असलं तरी भविष्यातलं पुण्याचं नेमकं चित्र स्पष्ट होण्यासाठी नियोजनाबरोबरच विकास नियंत्रण नियम बनवायला हवेत असं त्यांनी यावेळी सांगितलं. समितीनं धोरण ठरवताना वन स्ट्रोक धोरण ठरवल्यामुळे शहराच्या नियोजनावर तसंच भवितव्यावर परिणाम होऊ शकतो असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. नांदेडचं राजकारण, समाजकारण आणि वैद्यकीय क्षेत्र आपल्या कर्तृत्वानं उजळवून टाकणाऱ्या माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याचं आयोजन काल नांदेडमध्ये करण्यात आलं होतं. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते काब्दे यांना 11 लाख रुपयांची थैली देऊन त्यांचं अभिष्टचिंतन करण्यात आलं. ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. काब्दे यांनी आयुष्यभर समाजसेवेचं व्रत स्वीकारून समाजाचा विश्वास संपादन केला. हा विश्वास ही त्यांच्यासाठी मोठी ठेव असून असं भाग्य फार कमी लोकांना लाभतं अशा शब्दात आंबेडकर यांनी काब्दे यांच्या कार्याचा गौरव केला. डॉक्टरांनी समाजवादी विचारधारेशी आपली जीवनधारा जोडून राजकारणापेक्षा समाजकारणावर भर दिला असं मेधा पाटकर यावेळी म्हणाल्या. देशातलं सध्याचं वातावरण अस्थिर असून ते आश्वासक करण्यासाठी काब्दे यांच्यासारख्या मानवतावादी दृष्टिकोनाची गरज असल्याचं मत पन्नालाल सुराणा यांनी यावेळी व्यक्त केलं. कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोकांनी केलेल्या प्रेमामुळे आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच आपल्याला जीवनाचा आनंद उपभोगता आला असं डॉक्टर काब्दे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं. त्यांना मिळालेल्या 11 लाखांच्या थैलीत त्यांनी स्वतःच्या 1.5 लाख रुपयांची भर घालून ही रक्कम सामाजिक संस्था आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अर्पण करत असल्याचं जाहीर केलं. तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच सायबर, आर्थिक आणि दहशतवादी कारवायांसारखे गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. अशा गुन्ह्यांचा तपास सरधोपट मार्गानं नव्हे तर शास्त्रीय पद्धतीनं आणि कौशल्यानं करणं अपेक्षित आहे. यासाठी अशा तपासासाठी उपयुक्त असलेल्या स्पर्धांमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी काल पुण्यात केलं. वानवडी इथल्या राज्य राखीव पोलीस बलाच्या मैदानावर आयोजित केलेल्या पोलीस कर्तव्य मेळाव्याचं उद्घाटन करताना त्यांनी हे आवाहन केलं. या मेळाव्यात काल घातपात विरोधी तपासणी, संगणक, श्वान पथक, पोलीस फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि विज्ञानाची तपासात मदत या 6 प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यात विविध विभागांमधले 22 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धांमधल्या विजेत्या खेळाडूंची नोव्हेंबरमध्ये हरियाणा इथं होणाऱ्या राष्ट्रीय पोलीस मेळाव्यासाठी निवड होणार आहे. काल झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात गेल्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजय मिळवलेल्या पोलीस खेळाडूंचा दीक्षित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदांच्या हक्काच्या कर निधीची रक्कम राज्य सरकारकडून वेळेवर मिळत नाही. आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात अद्यापही थकबाकीची काही रक्कम शासनाकडून येणं बाकी असल्याची माहिती लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर यांनी दिली. लातूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या काल बोलत होत्या. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या कार्यकाळाला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वर्षभरातल्या कामकाजाची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्हा परिषदेला मंजूर झालेल्या निधीमध्ये नवीन नियमांमुळे अडथळे येत आहेत. गेल्या वर्षभरात लातूर जिल्हा परिषदेनं जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभागातून जलसंधारणाची 101 कामं पूर्ण केली आहेत. यासाठी 2,17,00,000 रुपये खर्च आला असून त्यामुळे 73 कोटी लिटर पाणी उपलब्ध झालं आहे. जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी 58 गावं स्मार्ट व्हिलेज म्हणून निर्माण करण्यास सुरुवात झाली आहे. 5 गावात कोर बँकिंग सुविधा सुरू झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ग्रामस्थांनी मनावर घेतलं तर गावातली जिल्हा परिषद शाळेचा कसा कायापालट होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे परभणी जिल्ह्यातली गवळी पिंपरी इथली शाळा. ही जिल्हा परिषद शाळा आता बनली आहे ई-लर्निंग स्कूल. गवळी पिंपरी हे परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एक दुर्लक्षित गाव. राज्यातील हजारो जिल्हा परिषद शाळांसारखी इथेही जिल्हा परिषदेची शाळा आहे. एक दिवस या शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. शाळेचे माजी विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी मिळून शाळेचा कायापालट करायचं ठरवलं. सगळ्यांनी मिळून निधी जमा करून प्रोजेक्टर खरेदी केला. शैक्षणिक साहित्य मिळवण्यासाठी पुढाकार घेतला तो शाळेतील शिक्षकांनी. आपापल्या विषयाचं साहित्य त्यांनी स्कॅन करून तयार करून घेतलं. संगणकाचं ज्ञान असलेल्या शिक्षकांनी त्याची आकर्षक मांडणी केली आणि विद्यार्थ्यांच्या मनोरंजक अभ्यासाला सुरुवात झाली. जमा झालेल्या पैशातून शाळेचं बाह्य रूपही बदलण्यात आलं. शैक्षणिक साहित्याची खरेदी झाली, ज्यायोगे मुलांच्या दप्तराचं ओझं कमी झालं. शाळेची रंगरंगोटी करताना शैक्षणिक चित्रांना स्थान मिळालं. इंग्लिश बरोबरच इतर विषयातही मुलांची चांगली प्रगती सुरू झाली. नुसते शाळेचे बाक आणि गणवेशच नाही बदलला
तर बदलला मुलांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन. इच्छा आहे तिथे मार्ग मिळतोच. इतर जिल्हा परिषद शाळांनीही गवळी पिंपरी इथल्या शाळेचा कित्ता गिरवला तर पर्यायानं देशाचंही रूप बदलेल. विदर्भ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे विदर्भातल्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांकरता आज एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्याध्यापकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि शासनानं काढलेले नवे अध्यादेश तसंच मुख्याध्यापकांवरचा वाढलेला ताण कमी करण्याचे उपाय याविषयी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड यांनी दिली. या कार्यशाळेत सुमारे 500 मुख्याध्यापकांनी सहभाग घेतला होता. भारतीय स्वातंत्र्य संग्राम सेनानी तसंच विद्यार्थ्यांचे लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा आज स्मृतिदिन. राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, बौद्धिक आणि शैक्षणिक स्तरावर बदल झाल्यास संपूर्ण क्रांती होईल अशी क्रांतीची व्याख्या जे.पी. नारायण यांनी केली होती. जे.पींनी ब्रिटिशांच्या विरोधातील अनेक लढ्यात सहभाग घेतला आणि कारावासही भोगला. त्यांनी डावे पक्ष वगळता इतर पक्षांसोबत मिळून जनता पक्षाची स्थापना केली. विनोबा भावे यांच्या विचारांचा त्यांच्यावर अधिक प्रभाव होता म्हणून त्यांनी त्यांच्या सर्वोदय आंदोलनाला आपलं जीवन समर्पित केलं होतं. जे.पी. नारायण यांचा समाजवादावर विश्वास होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांनी देशसेवा करण्याचं आपलं कार्य सुरूच ठेवलं. इंदिरा गांधी विरोधात त्यांनी संपूर्ण क्रांती आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनाला यशही मिळालं होतं. जे.पी. नारायण यांच्या आंदोलनामुळे काँग्रेस पक्षाला सत्ता गमवावी लागली आणि पहिल्यांदाच जनता पक्ष सत्तेवर आला. बिहारमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन केलेलं संपूर्ण क्रांती या आंदोलनामुळे जे.पी. नारायण हे देशातल्या घराघरात क्रांतिनायक म्हणून पोहोचले आणि याच काळात विद्यार्थ्यांनी त्यांना लोकनायक ही उपाधी दिली. या लोकनायकाचं 8 ऑक्टोबर 1979 साली निधन झालं. त्यांना सरकारकडून मरणोत्तर भारतरत्नानं सन्मानित करण्यात आलं. जयप्रकाश नारायण यांनी केलेली क्रांती भारतीय जनमानसात सदैव स्मरणात राहील. या लढवय्या नेत्याला, क्रांतिकाराला आदरांजली. मराठी उद्योग क्षेत्राचा झेंडा सातासमुद्रापार फडकवणाऱ्या विको लॅबोरेटरीज या दंतमंजन, सौंदर्य प्रसाधनं आणि औषध निर्मिती उद्योगाचे संस्थापक अध्यक्ष गजानन पेंढरकर यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दंतमंजन बनवून ते घरोघर विकून त्यांनी आपल्या उद्योगाचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर त्यांनी या उद्योगाचा हळूहळू विस्तार करत आपली आयुर्वेदिक उत्पादनं जागतिक बाजारात लोकप्रिय करण्यात यश मिळवलं. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांचं सारथ्य करण्यासाठी महिला वैमानिकांची नेमणूक करणार असल्याचे संकेत हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी दिले. दिल्लीजवळ गाझियाबादच्या हिंडन हवाई तळावर हवाई दलाच्या 83व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सध्या महिला वैमानिक हेलिकॉप्टर आणि वाहतूक विमानं चालवतात, परंतु अद्याप लढाऊ विमानं त्यांच्या हाती सोपवलेली नाहीत. हवाई दलाच्या 7 विभागांचं कामकाज महिला कर्मचारी समर्थपणे बजावत आहेत. जागतिक परिस्थितीचा कल पाहून भारतातल्या तरुण स्त्रियांच्या महत्वाकांक्षेला न्याय देण्यासाठी लढाऊ विमानाचं सारथ्य त्यांच्याकडे सोपवण्याचं पाऊल उचलणार असल्याचं ते म्हणाले. सध्या हवाई दलात सुमारे 1,500 महिला कार्यरत असून त्यापैकी 94 वैमानिक तर 14 दिशादर्शक आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना यावेळी मानवंदना देण्यात आली. देशात उद्भवलेल्या संकटात धावून जाणाऱ्या हवाई दल सैनिकांबद्दलही यावेळी गौरवोद्गार काढण्यात आले. हवाई दलाच्या शौर्य आणि पराक्रमाची झलक दाखवणाऱ्या चित्तथरारक हवाई कसरतीही यावेळी झाल्या. आज 83वा वर्धापन दिन साजरा करताना भारतीय हवाई दलापुढे कोणती आव्हानं आहेत आणि ती आव्हानं पेलण्यासाठी काय योजना आहेत याबद्दल निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी दूरदर्शनकडे आपली मतं व्यक्त केली आहेत.
सर्वप्रथम भारतीय वायुसेनेच्या 83व्या वाढदिवसासाठी त्यांना शुभेच्छा. आपण बघतोय की संबंध जगभर एअर पॉवर सर्वात प्रथम वापरली जाते आणि त्यामुळे सगळे निर्णायक जे प्रश्न आहेत त्याच्यावरती बरेचसे मार्ग सुचतात आणि त्यामुळे भारतीय वायुसेनेची सक्षमता ही फार एक महत्वाचा मुद्दा आता झालेला आहे. त्यांची फायटर विमानं कमी होत चाललेली आहेत. जरी सुखोई 30, मिराज 2000 आपल्याकडे असली तरी आपल्या शेजाऱ्यांच्या कंपॅरिझनने बघितलं तर आपल्याकडे ही जरा कमी आहेत. पण मला वाटतं की सरकार त्याबद्दल नक्कीच चांगले प्रयत्न करेल. जसं रफालचे 36 विमान आपण घेतो आहोत आणि अर्थातच बाकीची क्षमता आपण वाढवतोच आहोत आणि भारतीय वायुसेना त्यामुळे डिझास्टर मॅनेजमेंट जसं उत्तराखंडमध्ये झालं, श्रीनगरमध्ये झालं किंवा इव्हन नेपाळमध्ये झालं, येमेनमध्ये झालं, लोकांच्या मदतीसाठी नेहमी तत्परतेने धावत असते. त्यामुळे मला वाटतं की अशा तऱ्हेच्या ह्या भारतीय वायुसेनेला जी काही आर्थिक आणि दुसरी काही जर मदत त्यांना लागली की ज्याच्यामुळे त्यांची अजूनही सक्षमता वाढू शकेल तर मला वाटतं त्याचे ठोस असे पावलं घेतली पाहिजेत. आणि माझी ही या आजच्या या 83व्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त हीच मला वाटतं त्यांना अजूनही जास्त चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल ही भावना व्यक्त करून मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. बातमी क्रिकेटची. भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघादरम्यान सुरू असलेल्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेतला अखेरचा सामना आज कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर खेळवण्यात येणार आहे. याआधीचे दोन्ही सामने धडाकेबाज खेळानं जिंकून दक्षिण आफ्रिकेनं मालिका जिंकली आहे. त्यात आजचा सामनाही जिंकून मालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिका प्रयत्न करेल तर आजचा सामना जिंकून नामुष्की टाळण्याची शिकस्त भारतीय संघाला करावी लागणार आहे. मालिकेतले 2 सामने गमावल्यामुळे जागतिक T20 क्रमवारीत भारताचं स्थान 2 अंकांनी खाली घसरलं आहे. आजचा सामना जिंकून ते टिकवण्यासाठी भारताला प्रयत्न करावे लागणार आहेत. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. यवतमाळ, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये इस्रायली तंत्रज्ञानानं पथदर्शी कृषी विकास प्रकल्प राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आजारी अवस्थेतल्या 30,000 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचं पुनरुज्जीवन करणार उद्योगमंत्री सुभाष देसाई. स्वच्छ भारत अभियानांतर्गत 95 लाख शौचालयांची उभारणी, वर्षभरातलं उद्दिष्ट केलं पार. लढाऊ विमानांचं सारथ्य महिला वैमानिकांकडे सोपवणार, 83व्या वर्धापन दिन सोहळ्यात हवाई दल प्रमुखांची घोषणा. विको लॅबोरेटरीजचे अध्यक्ष गजानन पेंढरकर यांचं मुंबईत वार्धक्यानं निधन. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला अखेरचा T20 क्रिकेट सामना आज कोलकात्यात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. तत्पूर्वी जाता जाता एक नजर टाकूया झटपट बातम्यांवर. नमस्कार.